सगळ्यात आधी सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद या दोन्ही संस्थांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची मला संधी भेटलेली आहे. या विषयावर संवाद साधण्याची जिथे संधी मिळते तिथे मला स्वतःला जायला आवडतं. आणि मुळात विज्ञान हे जास्तीत जास्त लोकप्रिय झालं पाहिजे असं माझं मनापासून वाटतं. म्हणजे मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातो आणि त्यांना विचारतो मुलांना की मला 5 सिने कलाकारांची नावं सांगा, तर ते म्हणतात 5 काय 10 सांगू, 20 सांगू. त्यांना जेव्हा विचारलं की एक काम करा, तुम्ही मला खेळाडूंची नाव सांगा, 5 खेळाडूची नाव, 5 काय अख्खी टीमची नाव सांगतो तुम्हाला. पण जेव्हा त्यांना विचारतो आपण की मला 5 सायंटिस्टची नावं सांग, भारतीय सायंटिस्टच्या, म्हणजे त्यांना कदाचित न्यूटन आइन्स्टाईन माहिती असतात, पण 5 भारतीय शास्त्रज्ञांची नावं सांगायला सांगितलं तर खूप कमी लोकांना म्हणजे क्वचितच एखादं उत्तर येतच नाही. का तर आपल्याकडे विज्ञानाला तशी लोकप्रियता नाहीये. म्हणजे एखादं चांद्रयान उडतं आणि त्यानंतर मग 2 दिवस बातमी येते, मग त्यावेळेस सगळेजण उत्साह नाही का की प्राऊड, म्हणजे फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती ते स्टेटस ठेवण्याची गोष्ट झालेली आहे. पण जेव्हा एखाद्याने स्टेटस ठेवलं त्याला विचारलं की चांद्रयानबद्दल तू लिहिलंस, मला खूप छान वाटलं, तू स्टेटस ठेवलेस, पण चांद्रयान जे सोडलं होतं त्याला काय काय लावले होते उपकरण आपण, की जे त्यांनी तिथे जाऊन काय काय केलं, काय कल्पना आहे का? मग मात्र कुणाला माहित नसतं. तर काही वेळेस टीव्ही चॅनलवरती दाखवलेलं पण असतं, परंतु ते एवढं लाईटली घेतलं जातं की त्याच्याकडे गांभीर्याने कोणी पाहत नाही. किंवा आपण म्हणतो की विज्ञानाचा एखादा शोध असतो, शोध खूप छोटासा असतो, पण त्याचं जे उपयोजन, त्यातून इम्प्लिमेंटेशन होऊन जे वेगवेगळे त्याचा उपयोग केला जातो त्या नियमाचा, त्या सिद्धांताचा, आणि त्यामुळे जे टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, तर तिच्याबद्दल महाराष्ट्र लोकांना ती कल्पना नसते. म्हणजे मागाशी तांबे साहेबांनी खूप छान मला शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये मुलांना एक प्रश्न विचारले की बॅटचा उपयोग काय, आणि मुलांनी ज्या कल्पकतेने सांगितलं मी स्वतः पण थक्क झालो की आपण केवढ्या कल्पकतेने आपण विचार केलाच नव्हता. तर ही कल्पनाशक्ती हीच विज्ञानाचा आपण म्हणतो की जेव्हा आपण विज्ञान लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला हेच पाहिजे की ही पुढची पिढी आहे, तिच्या कुतूहलाला आपण जास्तीत जास्त खतपाणी घातलं पाहिजे. ह्याच्यातूनच आपली विशेषतः मराठी पिढी, मराठी मातीमधून जास्तीत जास्त सायंटिस्ट आपल्या जन्माला आले पाहिजे. म्हणजे आता आपण इस्रोचं बघितलं असेल, मंगळयान असेल किंवा चांद्रयान असेल, सायंटिस्टची नावं पब्लिश होतात आणि त्यामध्ये सगळे मग साऊथ इंडियन मोस्टली असतात है ना. आपल्याकडे काही सायंटिस्ट होत नाहीत काय? आपल्याकडे आहे, पण जे प्रमाण दक्षिण भारतामध्ये जे अवेअरनेस आहे त्या बाबतीमध्ये की इस्रोमध्ये तुला जर जायचं असेल, तुला किंवा दुसऱ्या गोष्टी संशोधन करायचं असेल, त्यासाठी जे अवेअरनेस आहे ते त्या अर्थाने आपल्याकडे तसं थोडं कमी आहे. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या संस्था आहेत ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना घडवतात, पण ते सगळं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवतात. म्हणजे 10वी पर्यंत तिथं शिकायचं, त्यानंतर मग कॉलेज करायचं, इथं करायचं, त्यानंतर पुन्हा परदेशामध्ये जायचं आणि मग तिकडे त्यांचं सेटलमेंट, त्यांचं करिअर सगळं तिकडे होत असतं. तर आपल्याला तसं न करता जी स्पेशली मराठी मातीमध्ये जिल्हा परिषद शाळेपासून जी मुलं शिकतात ते, तर तिथं सायंटिस्ट तयार का नाही होणार? तर निश्चित होतील. कारण सायंटिस्ट होण्यासाठी किंवा जो सायंटिफिक अप्रोच तुमच्यामध्ये येण्यासाठी तुमच्याकडे प्रयोगशाळा असलीच पाहिजे असं काही नाही. अगदी छोटे छोटे शोध सुद्धा ना अगदी फक्त साध्या निरीक्षणाने लागलेले की त्यासाठी तुमच्याकडे लगेच तुम्ही गेला आणि लगेच त्याचा पडताळा केलाय असंही नाही. म्हणजे न्यूटनने त्या काळामध्ये नियम मांडला आणि त्याचा पडताळा होणं शक्य नव्हतं, आणि कालांतराने विज्ञान विकसित झालं आणि त्याचा पडताळा लागला. किंवा आइन्स्टाईनने 1950 साली नियम मांडला, शोधता येत नव्हतं की प्रकाश वाकवता येतो, प्रकाशाला ग्रॅव्हिटीचा फोर्स पडतो. म्हणजे जेव्हा एखाद्या दुसऱ्या स्टार कडून जेव्हा आपल्याकडे लाईट येईल तो कदाचित सूर्याच्या ग्रॅव्हिटीने वाकवता येईल, वाकला जाऊ शकतो. सिद्धांतदृष्ट्या त्यांनी गणित मांडलंय, सिद्ध झाले, पण तपासायचं कसं? पण जेव्हा मग 1919 साली जेव्हा एक सोलर इक्लिप्स झालं आणि त्यावेळेस जेव्हा ते सिद्ध झालं की होय ग्रॅव्हिटीमुळे प्रकाश वाकतोय, तर साध्या साध्या निरीक्षणातून आपल्याला अनेक ज्याला आपण म्हणतो की विज्ञान पुढे नेण्याची त्याची क्षमता असते. मग आपल्याला हेच करायचं की ह्या पुढच्या पिढीला आपल्या आसपास जे काही घडतंय अगदी उघड्या डोळ्याने पाहायला शिकवायचंय. म्हणजे कसं, आपल्याला आता जन्मले आपण विचारलं की झाडाची पान कशी असतात? हिरवे असतात. ते हिरवे एकाच कलरचे असतात का? त्यामध्ये शेड्स किती वेगवेगळे असतात? म्हणजे जगदीशचंद्र बोसांचं तुम्हाला सांगतो, जगदीशचंद्र बोसांना लहानपणी सगळ्यात एकच छंद होता की त्यांचं पानांचं कलेक्शन जबरदस्त होतं. म्हणजे रँडमली कोणत्या पण मुलांनी कोणत्याही झाडाचं पान तोडून आणायचं आणि ह्यांना चॅलेंज असायचं की हे कोणत्या कलरचं पान आहे, कोणत्या झाडाचं पान आहे, आणि बाकी सगळे कॅरेक्टरीज त्याला सांगायला लागायचे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आता सगळ्या लहान मुलांनी पण बघितलं असेल की कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं है ना. काय येतं? कारण आपल्याला ते कांद्याची हाय सोसवत नाही. तो कांदा घेतलाय त्याला कसा कसा कापतोय, किती त्याला वाईट वाटत असेल, त्याच्या वेदना बघून आपल्या डोळ्यातून पाणी येतं, होय ना? नाही. मग काय येतं? काय येत असेल? त्यामधून काही गॅस बाहेर निघतात ना. म्हणजे मी तर जेवढा असताना मी पण प्रयोग करून बघितले, चष्मा घालून बघितला, गॉगल घालून, ते सुद्धा पाणी येतंय. मग एक हेल्मेट होतं, हेल्मेट घालून बघितलं तरी पाणी येतंय. मग नंतर मग थोडा मोठा झाल्यानंतर मला कळलं की हे असं असं असतं बाबा. पण ही जे मला मोठं असतं म्हणजे प्रोसेस आहे ना आपल्याकडे मुळात आहे ना, इथेच थोडासा एक कट झालेला आहे. म्हणजे शालेय जीवनामध्ये ह्याच वयामध्ये मुलांना प्रश्न पडतात ना, पण उत्तर कधी मिळतात? मोठं झाल्यावर. तर त्यांना त्यावेळेस उत्तर मिळले पाहिजेत. मी तुम्हाला बबली नावाची मुलीची गोष्ट सांगतो. बबली नावाची मुलगी आहे आणि दिवाळीचे दिवस आहेत आणि मोठी गुलाब साबणाने आंघोळ करते. मोठी गुलाब साबण कोणत्या कलरचा असतो? पिंक कलरचा असतो. पण तिला आंघोळ करताना लक्षात येतं की साबण पिंक आहे पण त्याचा फेस कसा होतो?
व्हाईट, अरे बापरे असं कसं. मग तिला डोक्यात चालू होती सायकल आणि ती म्हणते अरे आपल्या पप्पांचा लायबॉय साबण होता, लायबॉयचा कलर कसा असतो, त्याचा फेस व्हाईटच होतो. मग तिला आठवतं आपल्या मम्मीचा संतूर साबण आहे ना, संतूर मॉम, साबण कोणत्या कलरचा असतो आणि फेस कसा होतो, व्हाईट. मग तिला प्रश्न पडतो बबलीला की साबण कोणत्या पण रंगात असू दे फेस पांढराच का होतो, असं का असं का असं का. ती आईला म्हणते आई मला सांग असं का. तिची आई काय म्हणत असेल, अंदाज अंदाज. हा मला नाही माहिती काय वाटतं किती वेळ आंघोळ करते बाहेर निघ, मला धुणं धुवायचं बस आंघोळ करत असं का असं का. मुलांना प्रश्न पडतात, पालकांनी उत्तर दिली नाही तर त्यांचं ते कुतूप तसं दाबलं जातं. किंवा ते म्हणतात की आमचं डोकं लोक शाळेत जाईल त्यांचं डोकं खा. आणि शाळा तर आता एकदम एवढा फोकस झाल्यात, हे काय एक्झामला येणार आहे का, दिस इज नॉट पार्ट ऑफ द सिलेबस, काय काय जे परीक्षेला येतं तेवढं शिकवलं जातं आणि कुतूहल दाबलं जातं. म्हणून आपल्याला काय करायचंय आता, आपल्या जे पालक आहेत त्यांना एकच काम आहे, तुमच्या मुलांना कुतूहल येणार ते प्रश्न पडणारच आहेत. तुम्हाला तुमच्या मदतीला सगळ्यांच्या मदतीला गुगल काका आहे ना, गुगल काकाला योग्य प्रश्न विचारला तर ते योग्य उत्तर देते. त्यामुळे कुतूहल दाबलं नाही गेलं पाहिजे. मी तुम्हाला रिचर्ड फायनमनची गोष्ट सांगतो की आदर्श पालकत्व कसं असावं. म्हणजे फायनम खूप मोठा झाला ज्याला अनुभौतिकीच्या गोष्टीमध्ये त्याच्या एक स्पेशल गणितज्ञ म्हणून त्याला खूप मोठी मान्यता आहे. आणि जो मॅनहॅटन प्रकल्प जो होता अमेरिकेचा, जिथे त्याचे अणुबॉम्ब बनवले गेले, त्याच्याला तो सगळ्यात महत्वाचा की पर्सन होता. पण ह्याचं जडणघडण तुम्ही बघितली लहानपणापासून की त्याचे वडील काय फारसे श्रीमंत नव्हते, पण ते दररोज संध्याकाळी फिरायला जायचे दोघं बापले. आणि फिरायला जाताना प्रत्येक वेळेस वेगळा रस्ता निवडायचे. ह्या दिशेला गेले तर उद्या त्या दिशेला जाऊ, उद्या त्या दिशेला जाऊ. का तिकडे गेलं तर वेगळी झाडं पाहायला मिळतील, वेगळ्या इमारती पाहायला मिळतील, वेगळी अजून काहीतरी वनस्पती पाहायला मिळतील, असं प्रत्येक. आणि हा मुलगा त्यांना प्रश्न विचारायचा, छोटा जेव्हा फायमन होता तो प्रश्न विचारायचा आणि तो त्यांना त्याचे वडील त्यांना माहित असेल ते लगेच सांगायचे, नाही तर म्हणायचे थांब मला अभ्यास करू दे मग मी सांगतो. असं करता ह्या फायमनची जडणघडची झाली. तुम्हाला गंमत वाटेल की तो 8 वर्षाचा असताना त्या भागामधला रेडिओ मेकॅनिक म्हणून फेमस झाला. म्हणजे त्यांनी जसं मला तांबे सरांनी सांगितलं की मुलांना ज्या खेळायला त्यांना तोडू द्या, तसं त्याच्याकडे रेडिओ भागामध्ये सगळे रेडिओ त्याला तोडायला दिले. त्यांनी ते सगळे तोडता सगळं शिकला की एक्झॅक्टली काय होतंय. आणि गंमत अशी की 8 वर्षाच्या मुलाला त्याची टेक्नॉलॉजी सगळी समजली होती. त्यामुळे गंमत अशी व्हायची की त्या काळामध्ये एक सस्पेन्स मालिका असायची. तिकडे आपण आकाशवाणी म्हणून, म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र मुंबई असं म्हणून म्हणजे सोपं जाईल. तर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरती एक मालिका लागायची सस्पेन्स, जिचं टेलिकास्ट व्हायचं 10 वाजता आणि पुणे केंद्रावरती ते 11 वाजता व्हायचं. तर बाकी सगळ्यांच्या आता जे पुण्यात राहतात त्यांना फक्त पुणे केंद्रच लागायचं, त्यांना काय मुंबई लागायचं नाही. त्यामुळे सगळेजण वाट बघत बसायचे 11 वाजता की आज या मालिकेमध्ये काय होणार बाबा, त्यांना उत्सुकता असायची. ह्या पठ्ठ्याने त्याच्या व्हिडिओमध्ये असं सेटिंग लावून ठेवलं होतं की त्याला तो भाग पण त्याला 10 वाजता मुंबई केंद्रावर जो टेलिकास्ट केलाय तो ऐकायला मिळायचा. मग तो 10 ते 10:30 बसलो की ऐकून बसायचा. आणि त्यानंतर जेव्हा मग 11 वाजता होईल सगळ्यामध्ये थांबायचा आणि आता पुढं काय होणार मी सांगतो, पुढं काय होणार मी सांगतो. एवढं लोकांना वाटायचं की हा काय ह्यांनी स्वतः लिहिलं की काय, एवढं तंतोतंत कसं काय अगदी अचूक येईल. तर ह्या 8 वर्षाच्या मुलाला त्याचा पूर्ण कसा त्या व्हायरल झाला असं म्हणू आपण की अख्ख्या त्या पंचकृषीमध्येचा फोन व्हायरल झाला होता की हा रेडिओ मेकॅनिक खूप चांगला आहे. तर एकदा काय झालं की त्यांच्या ते गावामध्ये हॉटेल होतं आणि त्या हॉटेलची स्पेशालिटी अशी तिथे संगीत ऐकवलं जायचं रेडिओवरचं. तर त्यामुळे ती स्पेशालिटी होती ना, ते लोक तिथे जायची. आणि एक दिवस त्यांचा रेडिओ झाला बंद. आणि मग त्याला प्रश्न पडला की ना आपल्या जे गिरायक आहे मोस्टली त्यांना जो आपण म्हणतो की हायलाईट काय आपल्या याचं गाणे ऐकायचे, मग ते व्हिडिओ बंद होऊन नाही चालणार. मग त्यांनी शोधाशोध केली, त्यांना मेकॅनिकचा नंबर भेटला. त्यांनी तिकडून सांगितलं की मिस्टर फाईनमन आहेत का, आमचा व्हिडिओ बिघडलाय तर नीट करायचा आहे. तर हे फाईनमन स्वतः ह्यांनीच फोन केला होता. हा येतील फाईनमन तुमच्याकडे येतील, थोड्या वेळात पोचतील. 8 वर्षाचा मुलगा एवढी उडची चड्डीचा स्पीड त्याचा मोठा, तिथे चड्डीतून खाली दिसतोय लोक असा तिथे गेलाय. आणि हा तिथे गेल्यानंतर मग त्यांना कळलं की आपण अशा छोट्या मुलाला बोलवले. पण बाकीच्या लोकांनी सांगितलं की मुलगा खूप हुशार नाही का, काय त्याला लगेच नीट करतो. त्यामुळे सगळेजण उत्सुक त्याकडे बघतात. ते आता हा पण भाऊ असा गेला पहिल्यापासून हवा करायची सवय की आपली शाईन झाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी तिथे गेला, व्हिडिओ उघडला, त्याला कळलं थोडा ट्रान्झॅक्शन रूल्स येतो नीट केला की होऊन जाईल. पण असं नीट केलं तर आपल्या हवा होणार का, त्यामुळे नाही. त्यामुळे त्यांनी खोलला, इकडे तिकडे बघितलं, त्यानंतर पुन्हा बाजूला आला. असा सगळी लोक त्याकडे बघतात बरं का, असे 15-20 लोकांची. आणि इकडे करतो इकडे करतो इकडे करतोय, चालतोय, ज्यावेळेस चक्रा मारतोय. आणि थोडा वेळ गेला आणि नीट करून टाकला आणि म्हणजे की आता हळूहळू आवाज वाढवा. आणि त्यांनी हळूहळू आवाज वाढवून तो चालू झाला. आणि लोकांच्या जो टाळ्यांचा गजर झाला तो खूप मोठा होता. असा फाईनमन ह्याची जडणघडण जर आपण पाहिली तर अगदी ह्याच प्रोसेसवरून झाली की त्याला योग्य पद्धतीचे त्याला पालक भेटले. म्हणजे आपल्या सायंटिस्ट कॉपरेट 2 नावाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये माझा पहिला जो लेख आहे तोच आहे मुळात गीतांजली राव. या आज ती मुलगी साधारणतः 25 वर्षाची असेल. त्या 25 वर्षाची मुलगी जेव्हा ती 16 वर्षाची होती त्यावेळेस तिने जे उपकरण बनवलं ते खूप महत्वाचं होतं. तिची जडणघडण जर तुम्ही पाहिली तर त्यांच्या घरामध्ये देखील हीच पद्धत होती. काय की ती तिचा छोटा भाऊ आणि आई वडील हे जेव्हा जेवायला बसतील त्यावेळेस वेगवेगळ्या समस्यांवरती ते चर्चा करायची. आता ही छोटी मुलं ही त्याच्यामध्ये काय कंट्रिब्युशन देणार असं जर कोणी म्हणलं यांना काय कळतंय तर ऍक्च्युअली त्यांना काही त्यांचा विकासच झाला नसता. पण ती 14 वर्षाची गीता, तिचा 10 वर्षाचा भाऊ हे सगळे त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचे आणि वेगवेगळ्या तिथे समस्या डिस्कस केल्या जायच्या.
आणि अशामध्येच मग त्यांच्या गावामध्ये एक समस्या आली. त्यांची जी पिण्याच्या पाण्याची जी सोय होती तर तिथे कंटॅमिनेशन झालं होतं. म्हणजे तिथे प्रदूषित झालं असल्यामुळं त्यात पिण्याच्या पाण्याची चव बदलली होती आणि त्यामध्ये लीडचं प्रमाण वाढलं होतं. आता काय करायचं हे सगळ्यांनी डिस्कस केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. पण जी गीता आहे तिने त्याच्यामध्ये डोकं चालवलं. तिने अनेक ठिकाणी रिसर्च केला की लीड तपासण्यासाठी काय काय असतं बाबा, हवेमध्ये लीड आपण कसं काय तपासतो. आणि तिने एक असं उपकरण बनवलं ज्यामध्ये फक्त एक 9 वोल्टची बॅटरी आणि एक साधी टेस्ट ट्यूब आणि तिला अँड्रॉइडला जोडलेला मोबाईल. अशा साहित्याच्या साहाय्याने तिने असं टेथिस नावाचं उपकरण बनवलं की अगदी कमी पैशामध्ये पाणी तपासता येतं. आणि मग तिने तिचं पेटंट घेतलं आणि तिला पुढे त्याला जे म्हणतो आपण की एक स्टारडम तिला भेटलं. कारण मार्वल नंतर त्या काळामध्ये एक सिरीज काढली होती की जी टीनेजर्स मुलं आहेत आणि त्यांनी टीनेजर असताना काही वेगळा पराक्रम केलाय त्यांना त्यांनी मार्वलचे हिरो म्हटलं. म्हणजे अव्हेंजर तो थॉर हे तर आहेतच आहेत, हे मुलांना लोकप्रिय आहेतच, पण हे ऍक्च्युअली हिरो आहेत कारण हे समस्या सोडवण्यासाठी काम करतायत. तर अशामध्ये तिला स्थान भेटलं होतं. नंतर ती आज तिला बघतो की तिच्या आताची 25 मध्ये पण तिच्या अनेक कंपन्या त्यांनी 3 कंपन्या त्यांनी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग चालतात. एकच फक्त होतं की तिला लहानपणापासून त्या गोष्टी डिस्कस करायची सवय होती. अगदी 10 वर्षाचा तिचा भाऊ किंवा वडील आई वडील प्रत्येक गोष्टीवरती किस पाडायचे, वेगवेगळे त्याच्यावरती ऑप्शन काय असतील ते पाहिजे. तसंच नील देशमुख नावाचा युवा संशोधक आहे, तोही वयाच्या 25 मध्येच असेल. तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडला की माझा जो छोटा भाऊ आहे हा खूप उपद्रवी आहे आणि माझ्या कोणची पण गोष्ट असू दे, माझी बॅग असू दे, माझं दुसरं काय असू दे, तो येतो सगळं घेतो आणि वाट लावतो. मग तो म्हणला की हा माझ्या खोलीत आलाच नाही पाहिजे, असं काहीतरी करायचं. आणि त्यांनी तो पण 14-15 वर्ष असताना त्याने AI ची मदत घेतली आणि फेस डिटेक्शन ऍप त्यांनी स्वतःचं वेगळं डेव्हलप केलं. आणि त्यामध्ये कळलं की दरवाजामध्ये भाव असेल तर मग दारच उघडणार नाही. आणि अशा रीतीने त्यांनी मग त्या 14 वर्ष केलं होतं. 2 वर्षांनी तो भारतामध्ये आला. मराठवाड्यामध्ये त्याच्या आजोबांची शेती आहे, तिथे तो आला. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे इथं भारतामध्ये पेस्टिसाइड म्हणजे आपण कीटकनाशक म्हणतो, कीटकनाशक आणि खतं एवढी अनावश्यक प्रमाणे टाकली जातात तरी सुद्धा त्या झाडांवरती कीड आहेच. म्हणजे पुन्हा एक तर आपला सगळा जो सीझन असतो, हंगाम जो असतो शेतीचा तोच मुळात पावसावर अवलंबून असतो. आणि असं असताना कीटकनाशक सगळं भरमसाठ सगळं खर्च आहे. तर मग हा जुगारच झाला खूप. तर त्याला खूप वाईट वाटलं की एवढं गरज आवश्यक नसताना हे कीटकनाशक का वापरतात. मग त्याने त्याच्यावरती पण डोकं चालवलं ठरवलं. जसं म्हणतो आपण ही पुढची जी पिढी आहे, गीतांजली राव असेल किंवा अनिल देशमुख असेल, हे AI ह्या टेक्नॉलॉजीमध्येच ते मोठे झालेले आहेत. लहानपणापासून ते तंत्रज्ञान पाहतच मोठे झाले. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा यासाठी देखील त्यांचं डोकं मस्त चालते. त्यांनी प्लॅन्टम नावाचं एक AI ऍप बनवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी परभणीत आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्याची मदत घेतलेली आहे. त्यांच्याकडून त्याला सगळा डेटा भेटला. त्या डेटाच्या साहाय्याने त्यांनी आता सध्या तुम्हाला कोणतं पण झाड असेल तुमच्याकडे, अगदी शेतातला असू द्या किंवा तुमच्या कुंडीमध्ये आपण लावतो ना काही फळभाज्या लावतो किंवा शोची झाडं लावतो, त्याचा तुम्ही फक्त फोटो काढायचा त्या ऍपला टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय त्यात जात आहे, म्हणजे किती कुपोषित आहे, त्याचं पोषण व्यवस्थित झाले त्या झाडाचं, आणि जर एखादा कीड पडले असेल त्याला काय काय केलं पाहिजे हे सगळं अगदी स्मूथली त्याला तुम्हाला लगेच 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळा रिझल्ट मिळतो. आज आपण बघतो की ही जी पुढची पिढी आहे ही वेब सिरीज आणि सिनेमे ह्याच्यामध्ये जर भाषा तुम्ही बघितली तर आपण जे पालक आहे त्याच्यामधले ते खूप चांगल्या काळामध्ये जन्माला आले की जिथं सिनेमा ह्याच्यामध्ये खूप चांगली भाषा वापरली जायची. आता ही जी पिढी आहे ह्यांच्या नकळत कानावरती असे शब्द पडतात की जे चुकीचे शब्द, ती शिवी आहे किंवा ती कोणाचा अपमान करण्याची गोष्ट आहे हे त्यांना कदाचित लक्षात पण येत नाही. गीतांजली रावने ह्याचा विचार केला आणि तिने एक असं ऍप बनवलं की आपण कोणताही मेल किंवा कोणताही आपल्याला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही काइंडली नावाचं ऍप आहे त्यावर तुम्ही ते टाकायचं आणि त्यामध्ये एखादा स्लँग वर्ड असेल किंवा एखादा आक्षेपार्ह शब्द असेल तर तुम्हाला लगेच कळतं. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही फक्त तुमचं काय कुतूहल तुमचा जागा असलं पाहिजे आणि तुमच्यासाठी जे टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला केवळ त्याचा विचार अधिक चांगल्या पद्धतीने करता यायला पाहिजे. मग जसं मला म्हटलं की बबली तिला प्रश्न पडला होता पण प्रश्न पडला उत्तर भेटलं नाही. आज जे आपण जे 21व्या शतकात जगतोय, आज आपलं जे सगळी विज्ञानाची सृष्टी आहे ही सगळी आपोआप डेव्हलप झाली नाही तर माणसाला त्या काळामध्ये प्रश्न पडले म्हणून डेव्हलप झाली आहे की नाही. म्हणजे तो मुलांना मला सांगा आपला माणसाचा पूर्वज कोण आहे? माकड. माकडापासून माणूस, माकड पूर्वज आपला नाही. माकड आणि माणूस या दोघांचा पूर्वज एक आहे. ओके, आपण आदिमानव म्हणूया. माणसाचा पूर्वज कोण होता? आदिमानव. कुठे राहायचा? जंगलात. जंगलात राहताना काय खायचा? कंदमुळ. म्हणजे अन्न कच्चं खायचं काय? का शिजून खायचा? कच्चच खायचा. आगीचा शोध लागल्यानंतर मग तो भाजून खायला लागलाय का नाही. पण वाघ, सिंह हे आपल्या आधीपासून या पृथ्वी तलावरती आहेत हे का नाही. ते त्या काळात अन्न कसं खायचे आणि आता कसं खातात? तर खातात शिजून. मस्तपैकी वाघीण गेली कामाला, वाघांकडे कुकर मटण लावलंय, 2 शिट्ट्या झाल्या तयार, या वाघीण साहेब या जेवायला. होते असं काही नाही होत. माणूस त्या काळामध्ये कुठं राहायचा? गुहेमध्ये राहायचा. आता राहतो गुहेत? नाही राहत. आता छान सोसायटीमध्ये होत आहे का नाही. वाघ सिंह त्या काळात कुठं राहायचे आणि आता जंगलात जातात ना.
बिबट्या येतो ना कधी कधी, तो काय येतो त्याला आपण त्याचं त्याला तिकडे विस्थापित केलाय म्हणून, त्याला जिथं त्याला राहायचं होतं तिथे त्याला आपण सुखाने राहून देत नाही म्हणून तो इकडे येतोय. पण त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही. आपण त्या आदिमानव असताना आपल्याकडे कपडे नव्हते, आपण झाडाची सालं, पानाची चांबडी, पानं काही पण लावायचं. आता मस्तपैकी जीन्सची पॅन्ट घालतो का नाही? हत्ती घालतो का जीन्सची पॅन्ट? घालतो का हत्तीची जीन्सची पॅन्ट? का नाही घालत? त्याच्या मापाची येत नाही म्हणून का? त्याच्या मापाची येणार, तेव्हा म्हणला की मला जीन्सची पॅन्ट घालायची, तर लगेच टेलर लोक मोठी पाटील येते की आमच्याकडे हत्तीची दणकट पॅन्ट शिवून मिळेल, कमीत कमी 3 वर्षाची गॅरंटी, फाटणार नाही, आहे का नाही? पण त्याला ते कळतं का नाही? तर आपण जर बघितलं ह्या सगळ्या जगामध्ये, सृष्टीमध्ये सगळ्यात दुबळा जीव आहे माणसाचा. की माणसाचं छोटं बाळ आहे, त्याला 1 वर्षात होतं, मग चालता येतंय का? आणि चालताना लगेच पडतो. नुसतं उभं राहिलं की आपण टाळा देतो. 5-6 महिने कधी जेव्हा उभं राहील आपण सगळं म्हणतो की बाळ उभं राहिलं, आम्ही नाही पाहिलं. आणि बाकीचे प्राणी, त्यांचं बाळ ते पहिल्या दिवशी उभं असतं, त्यांना खायचं म्हणून कळतं, त्यांना सगळंच कळतंय. मग मला सांगा, आपल्याकडे हत्तीसारखी शक्ती आहे का? चित्त्यासारखी चपळता? आपण असं कासवासारखा पाण्यात पण राहतोय, जमिनी पण राहतोय, असं होऊ शकतंय का? आपल्याकडे काहीच नाहीये स्पेशल फीचर, आपल्याकडे काहीच नाहीये. तरी सुद्धा अख्ख्या जगाचा मालक कोण आहे? मानव. जमिनी कोणाच्या नाव असतात? मानवाच्या. मानवाला वाटतंय तिथं मानव राहतोय, जिथं त्याला वाटतंय तिथं पाण्याने हाकलावं, आपण त्याला हाकलून देतोय, आपण स्वतः तिथं घुसतोय, है ना? हे कुणी दिलं हक्क आपल्याला? हक्क कोणी दिला नाहीये. पण जर बघितलं उत्क्रांतीमध्ये माणूस हा सगळ्यांच्या पेक्षा पुढे गेला. जे प्राणी पाळता येतात त्यांना पाळतोय. का बैलाने सांगितलेलं असतंय एक मी चांगला बैल आहे, मला अनुभव आहे, मला कामाला घ्या? नाही, आपण त्याला कामाला लावलाय. वाघ, त्याला आपण ट्राय केला असेल आपल्या पूर्वजांनी, ह्याला पण कामाला लावा, पण त्यांनी काय ऐकलं नसेल म्हणून त्याला आपण तसाच जंगलात ठेवलाय का नाही? बाकी हत्ती, घोडे, गाढव जे पाळता येतात त्यांना आपण पाळतोय. पण हे हक्क दिला कोणी? तर माणसाकडं सगळ्यांपेक्षा एक वेगळी शक्ती होती, ती म्हणजे माणसाला प्रश्न पडायचे आणि माणसाने त्याची उत्तर पण शोधली. जसं मला आज म्हणलं की आग लागली, प्रश्न पडला असेल ना की आगीतलं मांस चांगलं का लागते? त्याची विचार केला, पुढच्या पिढीला सांगितलं की होय असं चांगलं लागते, मग आग कशी लावायची? आधी तर वानव कधी लागेल त्या वाट बघत असतील, नंतर कळलं की नाही, हे शिकुटे आपण लाकूड घेऊन गेलो गोळीमध्ये, लाकूड लावत बसलो तर कधी विजणारच नाही. नंतर काळाने त्याला कळलं की लाकूड घासलं, 2 लाकूड घासली की ठिंगी पडती आणि मग आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं आपण आग लावू शकतो. हा सगळा जो विकास झालाय हा माणसाने त्यात निरीक्षण केलेली आहे, तर लॉजिक लावलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित फक्त निरीक्षण करून चालत नाही, प्रयोग करून चालत नाही, त्याचं व्यवस्थित अनुमान काढलेलं आहे आणि हे सगळ्या गोष्टीमधून विज्ञान विकसित होत गेलेलं आहे. मग हे सायंटिस्ट जे असतात ते जन्माला येताना कोणती वेगळी खोपडी घेऊन जन्माला येत नाही. माझ्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सायंटिस्ट खोपडी आहे. लोक म्हणजे नाव ठेवलं, म्हणजे आम्ही पुणेकर लोक नाव ठेवायला 1 नंबरच येत. पण सायंटिस्ट खोपडी आपण जसं मग पोटेसाने सांगितलं की एखाद्या शाळेमध्ये एखादा हुशार मुलगा असतो किंवा असा मुलगा असतो की तो काहीतरी जोडतो, काहीतरी करतो आणि वेगळंच काहीतरी बनवतो जे बाकीच्या मुलांना शक्य होत नाही, आपण म्हणतो तो मुलगा सायंटिस्ट खोपडी आहे. तर असा सायंटिस्ट खोपडी किंवा सायंटिस्ट जेव्हा एखादा होतो तो कोणता वेगळा जन्माला येत नाही, तर त्याची जडणघडण कशी झालेली असते. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट जयंत नारळीकर, किती त्यांचं जे काम आहे, मला त्यांचा सगळ्यात मोठा शोध कोणता आहे कोणी सांगेल? एक हायलाइट म्हणून आपण जयंत नारळीकरांची, की जे गोष्टी शोधण्यासाठी बाकीच्या शास्त्रज्ञांना अनेक जास्त पैसा लागला, आपण फक्त एक बलून सोडले आणि सितांबर स्टेटोपेअरमध्ये जे काही जीव आहेत का, जे जीव आपल्याला खाली सापडत नाहीत ते जीव शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बाकीच्या जर तुम्ही बघितलं तर त्या सायंटिस्टला, परदेशातल्या सायंटिस्टला खूप खर्च करायला लागला अशा सगळ्या गोष्टींसाठी. पण आपल्याकडे म्हणतो ना आपल्याकडे बजेटच नाही. आपल्याकडे बजेट नसतं, आपल्या जे समस्या असतात ना तीच आपली संधी बनते. म्हणजे जिथं जिथं आपल्याला म्हणतो की जिथं जिथं सगळं विपुल गोष्टी आहे, त्या लोकांना प्रश्न पडत नाही की वेगळं काही शोधावं, सगळं आहे ना त्याच्या सायन्स शोधायला बघतात. पण आपल्याला काही मिळतच नाही, मग आपल्याला काय जुगाड करता येईल असं आपले सायंटिस्ट बघतात. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती की मंगळयान जेव्हा आपण सोडलं तेव्हा आपले 450 कोटीमध्ये गेलो होते आणि ते नासा जेव्हा सोडायची तेव्हा 4,500 कोटी लागायचे. म्हणजे 10 पट कमी पैशामध्ये आपण मंगळयान सोडलं, आहे का नाही? म्हणजे हे सगळ्या गोष्टी समस्या आहेत, तर त्याच्यावर त्यांनी काहीतरी उपाय काढलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. आज आपण बघतो की जेव्हा विजन कमी होते एखाद्या माणसाची त्यावेळेस चष्मा विष्मा ह्या गोष्टी असतातच, पण एआयच्या साह्याने नील देशमुखने एक असं ऍप बनवलं की आपण फक्त ते पुढे स्कॅनरच्या त्या गोष्टी पुढे आणायचं, ऍपच्या पुढे आणायचं, मोबाईलच्या पुढे आणायचं आणि ते काय आहे म्हणजे आपण बघतो की औषधाच्या गोष्टी असतात, स्ट्रीप असेल किंवा बॉटल्स असतील त्याच्यावरती अक्षर खूप छोटं छोटं असतं आणि ते आपल्याला मग किती चष्मा असेल तर आपल्याला वाचता येत नाही. पण हे आता एआयच्या साह्याने सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायला शिकलेली आहे. हे कोण शिकवतं आपल्याला? ते पुन्हा हेच जिथे जिथं समस्या आहेत समस्यावरती भिडायचं आणि टेक्नॉलॉजीचा अतिशय चांगला वापर करायचा आणि पुढे जायचं. तर जय नारळीकर तुम्हाला की सांगतो की जय नारळीकरांच्या घरामध्ये अशी सिस्टीम होती की मुलांनी वाचलं पाहिजे आपण म्हणतो, पण मुलं वाचतील की नाही याची गॅरंटी नसते. तर नारळीकरांच्या आई वडिलांनी अशी युक्ती काढली होती त्या काळामध्ये की सस्पेन्स स्टोरी घ्यायची आणि मुलांना सांगायची आणि सस्पेन्स आणून ठेवायचं आणि नंतर आता लई कंटाळा आला, आता खूप उशीर झाला, आता आपण उद्या संध्याकाळपर्यंत मुलांना थोडी दम निघणार आहे. मग मुलं काय करायची,
सकाळी जेव्हा पुन्हा येईल शाळेतून पहिली ती सस्पेन्स स्टोरी वाचून टाकायची, म्हणजे आईवडिलांना सांगायचीच वेळ यायला नको. आणि त्यांच्या अजून गंमत होती, म्हणजे जयंत नारळीकर आणि त्यांचा भाऊ आनंद, त्या दोघांना डोंबाचा खेळ पाहून आले. डोंबाचा खेळ पाहिला, त्यांनी बघितले ते काठी होते ना, पायाला काठी असते, 2 मोठ्या काठी होते, ते चालतात, पाय त्यांच्या खाली जमीन टेकलेले नसतात. तर त्यांनी आई वडिलांना विचारलं की हे कसं काय करतात, तर ते म्हणतात मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून बघा. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की असा काही धोकादायक खेळ असेल तर आपण म्हणतो धडपडेल, हात पाय तुटेल, शांत बस, असं काही करू नकोस. पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं करून बघा, आणि 4-5 दिवसामध्ये त्यांना मग ते काठ्यावरती चालता सुद्धा यायला लागले. जसं मग असे तांबेसर म्हणले होते की करून बघा, कलिंगड कापायला द्या, साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामुळे काय होतं ना, स्वतःला प्रयोग करायची संधी मिळती. आणि त्यांचं डोकं चालू होतं मग की ह्याला अजून वेगळ्या पद्धतीने मला कसं करता येईल. म्हणजे जसं चहाची रेसिपी, तर चहाची रेसिपी आज त्यांनी जर शिकली की आज असं असं आहे, त्याला प्रश्न पडेल त्या 2 चमचे साखर काय, मग समजा मी 1 चमचा टाकला त्याची चौकशी होईल, 3 चमचे टाकली चौकशी होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये तो प्रयोग करून बघेल, तर त्याच्यावरती त्याचं कुतूहल पुढे जात जाईल. तर जयंत नारळीकर म्हणायचे की त्यांनी तुम्हाला सगळ्यात माझ्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे ना, की त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या आणि त्या मराठीमध्ये लिहिल्या. विज्ञान लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा पण खूप मोठा, म्हणजे खूपच मोठा योगदानाचा सहभाग आहे. तर ते म्हणायचे की आपण कोणत्या वेगळ्या भाषेमध्ये शिकतो तर आपला मेंदू प्रोसेस कसा करतो. आपला मेंदू आधी ते इंग्लिशमध्ये आले, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये अनुवाद करतो, आणि मग सगळं डोकं प्रोसेस होतं. आपला विचार प्रक्रिया माय भाषेमध्ये असते, आणि आपण वाचतोय कुठं. तर तेच जर ज्ञान आपल्याला जर मराठीमध्येच मिळालं तर आपली तो सगळा मेहनत वाचेल. मुळात आजची पिढी स्क्रीनवरती जास्त असते आणि पुस्तकामध्ये कमी असते. मग तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा मेंदू जो बनलाय ना, अजून स्क्रीनसाठी बनलेला नाहीये. मुळात आपण जेव्हा वाचतो ना, तर आपल्या भाषेचा एक वेगळा फॉन्ट असतो. भाषेचे फॉन्ट हे या शब्दाला अ म्हणतात, या आकाराला अ म्हणतात, हा एका भागामध्ये असतो, आणि ह्या अक्षराचा मिनिंग असं होतो, हा वेगळ्या भागामध्ये असतो. म्हणजे जेव्हा कधी पण आपण कोणतं पुस्तक वाचतो त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये खूप इलेक्ट्रोमॅग्नेटिक चक्र फिरत असतं, तो मेंदूचा एक चांगला व्यायाम होत असतो. पण आता झालं काय की आपल्याला स्क्रीनवरती डायरेक्ट ते व्हिज्युअलायझेशन पण दाखवलेलं असतं, त्यावेळेस मग आपल्याला स्वतःची इमॅजिनेशन पुन्हा थांबते. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वाचताय आणि ती गोष्ट तुम्हाला प्रेझेंट करून स्क्रीनवरती दाखवली, तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. की मी असं गोष्ट वाचतोय की तो असा एक पाटील होता आणि त्याच्या अशा मिशा होत्या, त्याचं असं पागोट होतं आणि तो अशा पद्धतीने बसला होता, मी डोळ्यामध्ये पुढे इमॅजिन करतो. इथं तुम्हाला दाखवलेलं असते, त्यामुळे तुम्हाला त्याचं बसणं कसं आहे काय विशेष होत नाही. म्हणून वाचन हा सगळ्यात मोठा व्यायाम आहे. कदाचित भविष्यामध्ये अजून 100 वर्षामध्ये अशी पिढी तयार होईल की जी कदाचित फक्त स्क्रीनसाठी जन्माला आलेली, पण आता तरी तो आपल्याकडे ऑप्शन नाहीये. तर नागरिक जेव्हा म्हणायचे की तुम्ही आयुका बघितलं असेल, त्यामध्ये जे सेंटर्स आहेत त्याला नाव काय, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट. त्यामुळे मग त्यांना एका रिपोर्टरनी गमतीने विचारलं होतं की तुम्ही काय थोडेसे ट्रॅडिशनल आहात का, म्हणजे नाही का तुम्ही सगळी अशीच नाव वापरताय, तुम्ही त्यांच्या स्वतःला वागत समजता काय. त्यावेळेस नागरिकांनी खूप छान उत्तर दिलं होतं की ह्यांनी सैद्धांतिक मांडणी केली त्या काळामध्ये, आर्यभट्टाने केले, ब्रह्मगुप्ताने केली. पण जेव्हा गॅलिलिओ आला आणि गॅलिलिओने ती दुर्बीण लावली आकाशाकडे, आणि प्रत्यक्ष एक्झॅक्टली तुम्ही प्रयोगातून शिकून बघा, प्रयोगातून तुम्ही निरीक्षण करा आणि मग त्याच्यावरती विश्वास ठेवा, असं जेव्हा तो म्हटला त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते सिद्धांत मान्य झाले, आणि त्यामुळे मी त्या गॅलिलिओचं पाईक आहे. आमच्या गीतांजली रावलेला प्रश्न विचारला होता की तुला असं का करावं असं वाटतं की तू आताशी तुझं वय आहे 20च्या आतमध्ये तू आहेस, आणि तुला असं वाटतं की कंपनी स्थापन करावी, तुला असं वाटतं की AI स्थापन करावं, किंवा एखादं ऍप बनवावं, किंवा एखादं उपकरण बनवावं, तुला असं काय वाटतं. त्यावेळेस ती म्हणली होती की मी लहानपणापासून ऐकत आले की लहान मुले ती काय करू शकत नाही, तर मला हेच जे आहे ते बांधायचं होतं. म्हणजे ते छानसं वाक्य ती म्हणती की आम्ही तर लहान मुलं आहोत, आम्ही काय करू शकतो. हे वाक्य चुकीचं आहे. आम्ही लहान मुलं आहोत, आम्हीच काही करू शकतो, हे तिचं वाक्य आहे. आणि जो बदल घडवायचा आहे तो मीच घडू शकते. नील देशमुख देखील म्हणते की तू आताशी 25 मध्ये आणि तू वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करतोयस, तू तुझा ओपल आहे, तुझा टँटम आहे, हे सगळं तुला आवश्यकता काय, तुला खूप पैसा कमवायचा आहे का. तर ते म्हणतो मला की नाही, मला जर एखादी कंपनी चालू करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 50 आयडिया असतील, माझ्याकडे फक्त एकच आयडिया आहे की AI चा वापर करून मी हे जग अधिकाधिक सोपं, अधिकाधिक सुलभ आणि अधिकाधिक मानवाच्या हितासाठी कसं बनवता येईल हे बघतो. नेहमी असा वाद होत असतो ना की विज्ञान शाप किंवा वरदान. आपण लहानाचं आपल्या पिढीने, विशेषतः पालकांच्या पिढीने शाळेमध्ये खूप निबंध लिहिते की विज्ञान शाप का वरदान. पण आपण जर आज बघितलं तर मानवाचे जे प्रश्न आहेत, एकेकाळी आपल्याकडे दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस आपल्याला खायला काय नव्हतं, अमेरिकन तिकडचा मिलो आपल्याला पाठवला होता, जे तिकडे डुकरांना खायला घालायचे, तो गहू, तांबडा गहू आपल्याला पाठवला होता की तुम्ही बाबा हेच खावं म्हणून. आज आपण बघतोय की आपल्याकडे किमान 2 वर्ष जरी दुष्काळ पडलाय तर आपल्याकडे एवढं धान्य शिल्लक आहे की जे आपण सस्टेन करू शकतो. आपल्याकडे दुधाची एकेकाळी कमी होती, आज सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे मुबलकता आलेली आहे. ही सगळी आलेली आहे विज्ञानाच्या साह्याने. मग विज्ञानाची जेव्हा आपण ही सगळी सृष्टी घेतोय, सगळ्या साधनं घेतोय, त्यावेळेस विज्ञानाची दृष्टी घेणं ही देखील खूप महत्वाचं असतं. तेच सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर आपण एक चाचणी घेऊया. मला मुलांकडे उत्तर पाहिजे. मुलांना मला सांगा, माझ्या हातामध्ये काय आहे, बॉटल. कसली बॉटल आहे. आता मला सांगा, पाण्याची बॉटल होऊ शकते का. पाणी हा द्रव पदार्थ आहे, होय की नाही, होय की नाही.
मग आता सांगा माझ्या हातामध्ये काय आहे? प्लॅस्टिकची बॉटल. आणि ह्याच्यात काय आहे? कशावरून ठरवलं तुम्ही? पाणी म्हणून पाण्यासारखं दिसते, पण पाणीच असेल असं नाही. त्यामुळं विज्ञान सांगतं तपासून बघा. आज गौतम बुद्धाची जयंती आहे ना, जन्मदिवस आहे ना गौतम बुद्धाचा. गौतम बुद्धांनी त्या काळात सांगितलं होतं की मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः तपासून बघा. कोणत्याही मोठा व्यक्ती म्हणतोय म्हणून, कोणत्याही मोठ्या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून कोणती गोष्ट सत्य होत नसते. तिला तुम्ही तपासूनच बघितलं पाहिजे. तर मग आता हे काय आहे? आपण म्हणायचं तुमच्या हातामध्ये आहे ती आहे प्लॅस्टिकची बॉटल, पण त्याच्यामध्ये काय आहे आम्हाला माहित नाही, कारण ते तपासलं गेलं नाही. ते काही असू शकतं, ते पाणी असेल पण किंवा नसेल पण. आता सांगायच्या काय आहे? पाणी. कसं ठेवलं? मी पिलं म्हणून. मी वॉकर सुद्धा पितो. मी पिलं म्हणून तुम्ही कसा विश्वास ठेवणार? त्यामुळे तुम्ही आता फक्त एवढंच म्हणू शकता की तुमच्या हातामध्ये जी प्लास्टिकची बाटली आहे त्याच्यामध्ये जो द्रव पदार्थ आहे तो पिण्याजोगा आहे. तुम्ही तो पिलाय, गिळलाय, म्हणजे आता तो धोकादायक नसेल, पण तो काय आहे आम्हाला माहित नाही, कारण तो आमच्यापैकी कोणी तपासला नाही. आता तुम्ही पुढे तुम्ही सांगा. त्याला तपासायला सांगितलं होतं, वाच घेऊन बघितलं असता. दादा काय तुमचं नाव काय? विनीत सर म्हणतायत पाणी. हे तुमच्यामध्ये येत ना, मग विश्वास ठेवायचा नाही. माझा मित्र येतो, विनीतला म्हणलं पुढे बसशील, तुलाच बोलवलं मी, तुला काय पण दिन प्यायला, तू म्हणायचं पाणी. होऊ शकतं ना. बुवाबाजीचे धंदे असेच चालतात. गर्दीमधनं माणूस सुटतो आणि म्हणतो मी आधी अंधारा होतो, बाबा डोके हात ठेवला, मला दिसायला लागलं. लगेच बाकीचे लोक म्हणतात दाबा की जय हो, मग मेंदू आपला हायजेक होतो. आता आपण बघितलं मागच्या महिन्यात एक मोठं प्रकरण झालं महाराष्ट्रामध्ये. शेकडो बायकांची फसवणूक झाली. कुणालाच प्रश्न पडला नाही की हा बाबा माझं आयुष्याचा उद्धार कसा काय करू शकेल. तर पुन्हा म्हटलं तसं विज्ञानाची आपण सृष्टी घेतलेली आहे, दृष्टी घेतलेलीच नाहीये की घर. आता जर त्याची स्पेशालिटी काय होती त्या अशोक खरात बाबाची, की तो ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक होता. आता ज्योतिष म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, तुम्ही जर त्याच्या तपशिलात गेला की तुमच्या लक्षात येईल की ज्योतिषशास्त्राला काही बेसच नाहीये. ते केवळ ज्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो, या खगोलशास्त्राच्या झाडावरती आलेले हे बांडगुळे, की सगळे नियम बनवले ऍस्ट्रॉनॉमीने, की काय ग्रहांचा अभ्यास केला ऍस्ट्रॉनॉमीने आणि सगळे मांडले आयतं. आता ह्यांनी काय केलं फक्त होय आयतं ही सगळी माहिती भेटली, इथं हा आला की असं असं होते, स्वतः जोडून दिले. तपासणं हे मूल्य त्याच्यामध्ये नाही. आपण जेव्हा म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा एखादा प्रयोग करता त्याची प्रचिती पुन्हा पुन्हा आली पाहिजे. तुम्ही जे अनुमान काढताय तोच निष्कर्ष पुन्हा पुन्हा निघला पाहिजे. बरं मी इथं प्रयोग केला, इथं पण तोच निघला पाहिजे, नाशिकला तोच निघला पाहिजे, दिल्लीला तोच निघला पाहिजे. पण इथं तसा निष्कर्ष वगैरे काहीच नाही आणि फक्त दावा करायचा की माझ्याकडे हे ज्ञान आहे, तुमच्याकडे लोकांची लाईन लागते. तर अशोक खराते तेच केलं, त्या बायकांचा विश्वास संपादन केला फक्त. आणि पण त्यांना जर त्या बायकांना आधी कळलं असतं की आपल्याला गंमत कशी आहे की आपल्याला शाळा असते, आपली दिवसा असते आणि आकाशात ग्रह कधी दिसतात, रात्री दिसतात. तर आता तुमच्यापैकी पालकांनी किती लोकांनी बघितलं आकाशातले ग्रह? आहे बऱ्यापैकी. त्याचे सगळे विज्ञान प्रेमी आहेत म्हणून. विज्ञान प्रेमी नसतं तुम्ही आलाच नसता इथे, पण इथे विज्ञान प्रेमी असल्यामुळे संख्या जास्त आहे. पण हे उघड्या डोळ्याने 5 ग्रह आपल्याला दिसतात ना. आपणच जर बघितलेले असतील तर आपण मुलांना सांगू शकतो. मुलांना आज आपण संध्याकाळी व्हिनस दाखवला तर मुलं कधी व्हिनस विसरणारच नाहीत. डोक्याचा ज्युपिटर दाखवला विसरणारच नाहीत, पण ते दाखवलं जात नाही. आणि मग काहीतरी शास्त्र असेल बाबा. आपली जी मनामध्ये असतं ना की आता मी 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझं 10 ठिकाणी सिलेक्शन झालं नाही, तर मी थोडा डिमोरल झालेला असतो की काय होते, काय चुकते माझं. पण इथं जर मला कोणा ज्योतिष भेटला आणि म्हणला की अरे तुला शनीची 7.5 चालू आहे, की मला आनंद होतो, दुःख नाही होत. की 10 ठिकाणी सिलेक्शन झालं नाही ना माझा प्रॉब्लेम नव्हता, त्या शनीचा प्रॉब्लेम होता. माझं खापं कोणा ते फोडायला मला भेटलं, झालं चुकी. पण लक्षात येत नाही की मी आता एका ह्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलोय. जर तुम्ही थोडासा डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केला की तुमच्या लक्षात येतं की शनीची 7.5 प्रत्येक माणसाला लागतेच. प्रत्येक 30 वर्षामध्ये तुम्हाला 7.5 वर्ष तुम्हाला त्रास आहेच असं दाख सांगितलेलं आहे. ऍक्च्युअली शनी आहे 140 किलोमीटर लांब, त्याला स्वतःचे 146 चंद्र आहेत. त्याला जो एवढा हलका आहे त्याला पाण्यात टाकला तर तो बुडणार सुद्धा नाही, एवढा हलका फुलका येतो. आणि मग सगळी लिंग आहे तो गोल गोल फिरत बसलाय, तो कशा आपल्याकडे बघेल ना. पण आपण तर विचार करत नाही आपण की बाबा मला शनीची 7.5 चालू आहे. आणि मग शनी 7.5 म्हणजे काय, तर शनी 140 किलोमीटर असं दुर्बीण लावून बसलाय. ते सगळं ज्युपिटर मधलं मला सगळं बाजूला सोडलंय आणि पृथ्वीवर त्यांनी फोकस केलाय. आणि मग पृथ्वीवर त्यांनी फोकस केला आणि पुन्हा कशावरती, आशिया खंडावरती, मग भारतावरती, मग महाराष्ट्रात, मग पुण्यात आणि मग तुमच्या गल्लीमध्ये. आणि तो वाट बघत बसलाय. आज तो बघतोय आज शनिवार जातो का शनीला हनुमानाला तेल घालायला बघतोय. नाही गेला त्याचं काहीतरी टाळायचं आहे का नाही. आणि तो फक्त भारतातल्या लोकांना त्रास देणार, बाकीच्या लोकांना त्रास देणार नाही. तो मंगळ पण तसाच, तो शनी पण तसा, सगळे बदमाशीत आहे का नाही. तर मुळामध्ये हे जे आकाशातले ग्रह आहेत त्यांची त्या काळामध्ये मानवाला भीती वाटली असेल. काय वाटली भीती, कारण तुम्ही जर बघितलं आकाशातली जी नक्षत्र आहेत ती एकमेकांची जागा सोडत नाहीत, ती सगळे सोबत असतात. हे जे प्लॅनेट्स आहेत हे आज इथे काय कालांतराने दुसरीकडे असेल, म्हणजे ज्युपिटर बघितलं तुम्ही तर 1 वर्ष इथे, तर पुढच्या वर्षी दुसऱ्या राशीमध्ये. शनी बघितलं तर ह्या राशीमध्ये, तर 2.5 वर्षांनी पुढच्या राशीमध्ये. हे सगळे जागा बदलतात, बाकीच्या नक्षत्र जागा बदलत नाही. त्यामुळे त्या काळातल्या लोकांना वाटलं की काहीतरी असेल बाबा यांच्यामध्ये शक्ती.
आणि हा त्यांच्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जसा अभ्यास झाला तसा ग्रीक लोकांमध्ये अभ्यास झाला, खाल्डियन देशामध्ये अभ्यास झाला, सगळीकडे यांनी असं तयार झालं आणि आयतं भेटलं ज्योतिषी लोकांना आणि त्यांनी लावलं. आणि आपल्याकडे पुन्हा तपासायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही, म्हणून आपली थोडेसे फसगत होते. हा शास्त्रज्ञांच्या जेव्हा आपण गोष्टी ऐकत असतो ना, म्हणजे सायंटिस्ट कोपरी पुस्तक घेताना मी तुम्हाला फक्त शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगतच नाही, मला सांगायचंच नाही, कारण तुम्हाला थोडा तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं पण ते सायंटिस्ट नाव टाकलं मग त्याच्या 10 गोष्टी अजून माझ्यापेक्षा वेगळ्या तुम्हाला ऐकायला मिळतील. मला असं सांगायचं तर सायंटिफिक टेम्पर, माझं सायंटिफिक टेम्पर पोचवायचं तुम्हाला. का पोचवायचं? कारण हे जास्त गरजेचं आहे. आपल्याकडे बघतो आपण की इस्रो दिवसेंदिवस चांगली कामगिरी करते, पण त्याच वेळेस जेव्हा ते यान सोडायचं लिंबू मिरची त्याला पण अजून लावली जाते आणि मानसिक पगडा गेलेला. भीती तशीच आहे, त्यामुळे भीती जेव्हा आपण त्याच्यातून बाहेर पडू तेव्हा खरं आपण म्हणू की आपण होमोसेपियन आहोत. होमोसेपियन म्हणजे काय? तर आपण अति हुशार माणूस आहोत, है ना. म्हणजे आतापर्यंत या पृथ्वी तलावरती जवळ 80 लाख प्रजाती जन्माला आल्या. 80 लाख प्रजाती मधल्या साधारणतः आता 8 ते 10 लाख अस्तित्वात आहेत. म्हणजे 8 ते 10 लाख जे अस्तित्वात आहेत त्यातली एक आपली प्रजाती पण अख्ख्या जगाची मालक आहे. आणि आता आपण बघितलं की आतापर्यंत 100 अब्ज लोक जन्माला आली, त्यात आता 8-8.5 अब्ज आपण आहोत, तर तेवढा आकडा आपला जिवंत लोकांचा आहे. पण तुम्हाला गमत माहिती आहे का? त्यातली 50 अब्ज लोक फक्त मच्छर जाऊन मिलीत. आपल्या पूर्वजांपैकी आहेत ना 50 अब्ज लोक आहेत ते फक्त मच्छर जाऊन मिलीत. मात्र उत्क्रांतीमध्ये आपल्या पूर्वजांनी टिकाव काय म्हणतो टिकून राहिले ते, आणि त्यांची पुढची पिढी जन्माला आली, म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. आपल्या आजी पंजीनी लय काळा सुचलेले आहेत आपल्यासाठी. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह का धरायचा, आपण चिकित्सक का व्हायचं? सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपला मेंदू मोठा व्हावा, यासाठी आपल्या आजी पंजीनी खूप काळा सोसलेले आहेत. ही मानवाच्या उत्पत्तीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या काळामध्ये जेव्हा नर आणि मादी सिलेक्शन असतं, तुम्हाला माहिती की तेव्हा मादी बाकीच्या प्राण्यांच्या मादी तुम्ही बघितल्या तर ती बघती की हा नर किती हँडसम आहे, म्हणजे तो मोराचा पिसारा किती चांगला आहे, त्या सिंहाची आयर कशी आहे. पण आपल्या आज्या पंजांनी त्यावेळेस पाहिलं होतं याची कवटी किती मोठी आहे, त्याचं कपाळ किती मोठे आहे. किंवा तुम्हाला आपल्या आज्या पंजांनी पण असं दाखवलं शाळेमध्ये, बघ माझं कपाळ किती मोठे आहे, माझी निवड केली तर तुला माझ्यापासून जे बाळ होईल ते हुशार असेल. आणि ज्यावरती मग अशी सिलेक्शन होत गेलं त्यावरती पुढच्या पिढीचा मेंदू मोठा होत गेला. आणि जसा माणसाचा मेंदू मोठा होत गेला तसंच आपल्या आज्या पंजांची डिलिव्हरी अजून अवघड होत गेली, आहे का नाही. आणि त्यांना काळा जास्त काळ त्यांना सोसायला लागले आहे. पण त्यांच्या त्या काळांची आठवण ठेवायची असेल आपल्याला तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला लागेल. केवळ विज्ञान ही गोष्ट अशी नाही की फक्त प्रयोगशाळेत करायची किंवा फक्त शास्त्रज्ञ लोकांनी करायची. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, भविष्यात तुम्ही पोलीस मुलं काही पोलीस झाली, वैज्ञानिक दृष्टिकोन लागणारच ना. म्हणजे जेव्हा डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला त्यावेळेस त्यांचे खुनी कसे शोधायचे इथल्या कमिशनरने प्लॅनचेट करून शोधलं होतं. ज्या गोष्टीसाठी डॉक्टर दाभोळकरांना आयुष्य घालवलं त्याला हलका फासत इथं प्लॅनचेटचा प्रयोग केला गेला का? कारण त्या माणसाने कधी वैज्ञानिक दृष्टिकोन शिकला नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कामाला जा, वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला शिकून घ्यावाच लागणार आहे. प्रयोग तुम्हाला करायचे, तुम्हाला निरीक्षण घ्यायचं, तुम्हाला अनुमान ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. म्हणून उत्क्रांतीमध्ये जो आपल्या आज्या पंजाला जो प्रश्न जो एक मंत्र सापडला तो मंत्र आपल्याला शिकायचा आहे. मी तो मंत्र तुम्हाला सगळ्यांना शिकवतो. तो मंत्र तुम्ही शिकला तुम्ही आयुष्यात कधीच नापास होत नाही, तुम्हाला कधीच भूक लागत नाही. शिकायचं तो मंत्र, अभ्यास नाही केला मग नाही, असं नाही, असले खोटे दावे आम्ही करत नाही. पण तो मंत्र तुम्ही सगळ्यांनी म्हणा माझ्या मागं म्हणा का, एवढाच मंत्र आहे. एकटा शब्दाचा मंत्र आहे का क्यू व्हाय. हा मंत्र आपल्या आज्या पंजांनी त्या काळामध्ये म्हटला म्हणून ती प्रगती झाली. आपल्याला पण प्रत्येकाला आता हाच प्रश्न हाच मंत्र पुढे फॉलो करायचा आहे. का आपण बघितलं रे बैल पळत पळत येतो त्याला असं फडका आलवतात, है ना. काय होत असेल तो बैल फडकेकडे काय आकर्षित होतो, त्याला ते लाल फडका दाखवायचं असतं म्हणून. काय ते हलतंय त्याला लाल रंग कळतच नाही. बैलाला लाल रंग बाकीचे रंग कळत नाही, त्याला फक्त बाईक ऑटोमॅटिक त्याला विजन असते. म्हणजे आपल्याला जसे सगळे रंग दिसतात आपल्याला छान रंग दिसतात ना, आपल्यापेक्षा जास्त रंग कीटकांना दिसतात जे आपल्याला कळत पण नाहीत. सगळ्यांना सांगितलं की आपल्याला विजन वाढवली पाहिजे, पण आपल्यापेक्षा कमी विजन असते ह्या प्राण्यांना. त्याला फक्त बाईक ऑटोमॅटिकच आहे, त्यामुळे त्यांना काळा पाण्यामध्ये त्यांना सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसते. पण आपल्याला वाटतं की लाल रंग एखाद्या बाईला उडवलं त्या तिने लाल साडी घातली होती, आहे का नाही. पण ऍक्च्युली तसं काहीच नसतं. हे विजन जर तुम्ही पाहिलं की माणसाचा विजन आपोआप तयार झालेला नाहीये, ह्याला पण पुन्हा खूप मेहनत आहे. प्रत्येक गोष्ट जी आपल्या उत्पत्तीची अंग भेटली, आता सगळं आपल्याला हा अंगठा भेटलाय. तुम्हाला माहिती आहे का हा अंगठा किती गमतीचा आहे की असा अंगठा बाकीच्या सृष्टीमधल्या कोणत्याच प्राण्याला नाही. या प्रत्येक बोटाला टच करेल, कोणत्याच बाकीच्या प्राण्यांचा टच होत. उत्पत्तीमध्ये आपल्याला फक्त हा अंगठा भेटला आणि आपण बाकी सगळ्या प्राण्यांच्या पुढे गेलो, कारण आपल्याला वस्तू पकडता यायला लागल्या, आपल्याला वस्तू बनवता यायला लागल्या, आपल्याला धाव लावता यायला, सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का हा प्रश्न होताच. मग सांगितलं की वस्तू तपासायला खोलून बघायला दिल्या पाहिजेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ब्रॉडबँड इंटरनेट त्याचा शोध कोणी लावला? आज आपण वापरतोय ना सगळ्यांकडे 4G 5G सगळे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की ब्रॉडबँडचा सगळ्यात महत्वाचा जो शोध आहे जगातला
की जो कदाचित खरंच आजच्या काळामध्ये कळीचा मुद्दा आहे, भारतीय माणसांनी लावलाय, नरेंद्र सिंग कपानी. त्यांनी त्या काळामध्ये फायबर ऑप्टिक ज्याला म्हणून ज्याच्या आपल्याकडे ब्रॉडबँड येते त्याचा त्यांनी शोध लावला होता. तर त्यांची लहानपणाची गंमत तुम्हाला सांगतो की त्यांचे वडील एक मध्यमवर्गीय, जास्त श्रीमंत नाही जास्त गरीब नाही अशा स्थितीमध्ये होते. आणि ह्या मुलाला लहानपणापासून होतं प्रकाशाचा वेळ, की प्रकाश असाच कसा, प्रकाश तसाच कसा. म्हणजे त्या काळात म्हणजे जे अनेक नियम जे होते प्रकाशाच्या लाईटच्या संदर्भात ते अजून विकसित व्हायचे होते, विज्ञान विकसित व्हायचं होतं. त्या काळामध्ये त्यांना प्रश्न पडायचा आणि त्यात त्याच्या वडिलांनी आणला कॅमेरा कोडॅकचा. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या लहानपणी जे पालक आहेत, आपल्या लहानपणी कॅमेरा असणे चंगलची गोष्ट होती, की श्रीमंत लोकांकडे तो असायचा. मग हे मी तुम्हाला सांगतोय 100 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वी कपानीकडे तो कोड्याचा कॅमेरा आला, पप्पाने ठेवून दिला. ह्या मुलाने काय केलं, घेतला, लगेच खुलून टाकला, लगेच उडून बघितलं. आणि मग तो पप्पा म्हणला, बाबा कशाला पडलास? तो मला तो लाईट कुठनं येतोय हे मला बघायचंय. मग त्याचे वडील म्हणले की आम्ही तुला दिला असता जुना एखादा आणून, बंद स्थितीमधला आणून दिला असता. तो म्हणला असता बंद स्थितीमधला मी काय करू, मला प्रकाश कसा येतोय बघायचं, चालू स्थितीमधलाच बघायचंय. तर ऍक्च्युली तसंच ती गोष्ट आहे की मुलांची उत्सुकता क्युरिओसिटी जागृत असते. त्यांना आपण किती खतपाणी घालतोय. जसं म्हणले की तुम्ही दरवेळेस नवीन देऊ नका, पण त्यांना डोकं चालवण्याची संधी द्या. स्पून फिडून त्यांना करू नका. मदत लागेल त्यावेळेस त्यांना नक्की तुम्ही उभं करा, त्यांच्यासोबत उभं राहा. राजा रामनाचं तुम्ही नाव ऐकलं असेल, सायंटिस्ट राजा रामन्ना, ही जे आदिबुद्ध असल्यासाठी फेमस आहेत ते 1975 जेव्हा आपण अणुचाचणी घेतली होती त्यावेळेस ते टाइम सगळ्यात मुख्य होते राजा रामन्ना. तर त्यांच्या लहानपणी त्यांचं लहानपण किती असेल 1900च्या काळातलं, म्हणजे जेव्हा जे शतक चालू झालं 20वर त्या काळामध्ये नुकतीच लाईट आली होती आणि त्यांची अडाणी आई ती त्या घरामध्ये जे काही विद्युत उपकरण येईल ते खुलून बघायची आणि मुलांना सांगायची की तुम्ही पण बसा इथे. ते बाईचं शिक्षण नाही, काही नाही, तरी सुद्धा ती बाई प्रत्येक गोष्ट खुलून बघायची आणि मुलांना शिकवायची. त्यामुळे त्यांची जी जडणघडण झाली नंतर पुढे ती भविष्यामध्ये तशीच होत गेली. मला आणि बुद्ध असताना तुम्हाला ती माहिती गोष्ट हे माहितीये की त्या काळामध्ये आपली जेव्हा चीन सोबत लढाई झाली आणि आपण त्यासोबत हरलो, त्यानंतर मग चीनने लगेच अणुचाचणी केली आणि मग भारताने पण अणुचाचणी केली पाहिजे यासाठी देशामध्ये एक मोठा गट शासनाचा होता तो म्हणतो की अणुचाचणी केली पाहिजे. आज तुम्ही बघितलं, आज इराणचं इस्रायलचं यांचं लढाई चालू आहे. का चालू आहे? स्वतःचं महत्वाचं कारण त्यांनी काय सांगितलं की इराणकडे अण्वस्त्र आहेत. आता त्या उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्र आहेत. त्यांच्याकडे तरी अमेरिकेने बघितलंय का? तो किम जॉंग मस्त त्या मॅचवरती बसतो, न्यूक्लिअर वेपनवरती बसतो आणि माझ्याकडे बसतो, दाबुका दाबुका म्हणतो. पण त्याला अमेरिका काय करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे ऍक्च्युअल अण्वस्त्र आहेत. ते अणुशक्ती ते आहे म्हणून त्यांची नादी लागत नाही. आपल्याकडे पण आज बघितलं तुम्ही, आपल्याकडे अणुशक्ती आहे म्हणून आपण त्या अर्थाने खूप सक्षम झालेलो आहोत. पण ह्यांचं कसं अमेरिका आणि रशियानी दोघांनी मस्तपैकी अणुअस्त्र बनवली आणि त्यांची अपेक्षा होती की जगाने बनवायची नाही, म्हणजे त्यांचा दबदबा राहील. त्यामुळे प्रचंड दबाव असताना राजा रामन यांनी सूत्र हलवली. त्या काळामध्ये त्यांचे सॅटेलाइट होते अमेरिकेचे, त्या काळामध्ये देखील सॅटेलाइट होते. ते शोध घ्यायचे की कुठं काही अशा हालचाली होत आहेत का की जिथं अणुअस्त्र तयार करतील असं काहीतरी हालचाल दिसत आहे का. पण ह्या सगळ्याला फाटा देऊन जेव्हा भारताने अणुचाचणी घेतली आणि भारताने डिक्लेअर केलं की आम्ही अणुचाचणी घेतलेली आहे, त्यावेळेस अख्ख्या जगाला कळलं आणि आपण अण्वस्त्रामध्ये पुढे गेलोय. तर असे राजा रामांना त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईने हेच प्रोत्साहन दिलं की मी करते खोलते, तू इथंच बस आणि आपण दोघं मिळून करूया. होमी बाबांचं त्यामध्ये खूप मोठं योगदान होतं, कारण होमी बाबा ही सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती अण्वस्त्राच्या ह्याच्यामध्ये पण आणि सगळ्यात जास्त आग्रही देखील होती. होमी बाबांचं सांगितलं तुम्हाला लहानपण की छोटे बाळ असताना रात्री पण झोपायचे नाहीत, म्हणजे 24 तासामधले 1-1.5 तास फक्त झोपायचे. तर आणि सगळ्यांनी डॉक्टरांना दाखवलं की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. तर बाळ ओके पण झोपत नाही, मग त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की ह्याला काहीतरी संगीत ऐकवा. आणि मग ग्रामोफोन असायच्या त्या काळामध्ये बाबांच्या घरामध्ये मग मस्त ग्रामोफोन लावलेला आहे आणि मागे संगीत लावलंय, मग मी बाबा झोपलेले. तर त्यांचे जे संगीताचे संस्कार त्यांच्या कानामध्ये झालेत की नंतर जेव्हा ते सायंटिस्ट झाले होते ना, ते त्यांची संगीताची आवड प्रचंड मोठी होती. ते स्वतः चांगले वायलिन आणि पियानो वाजवायचेच. त्याशिवाय जगामध्ये कुठेही मिटिंगला गेले तर आज मिटिंग झाली संध्याकाळी 8 वाजता मोकळची आपण आपल्याकडे कार्यक्रम संगीताचा, हा मग मी थांबणार आणि मी तो संगीताचा कार्यक्रम ऐकून जाणार. असे त्यांच्यावरती ते फीड झालं. त्यांचं तुम्ही जर त्यांचं बालपण बघितलं ना की अगदी लाविश, म्हणजे आपल्याकडे दोन्ही प्रकारचे सायंटिस्ट आहेत बरं का. की मग तुम्हाला सांगितलं राजा रामनाचं एक मध्यमवर्गीय, आपल्याकडे याला प्रगडा सुभाग नावाचे सायंटिस्ट होते, त्यांच्याकडे खायचे वांदे. अशी माणूस देखील खूप मोठे शोध लावतो. आणि त्याच वेळेस होमी बाबांसारखा माणूस की जो एकदम रॉयल फॅमिलीमध्ये जन्माला आला. त्यांचं जर बघितलं तुम्ही, त्यांच्या आत्या टाटाने दिलेली, त्यांचे वडील होते ते टाटांचे वकील. त्यामुळे जो पैसा जो म्हणतो धू एवढा पैसा त्यांच्याकडे होता. पण अशी व्यक्ती पुन्हा तिला वाचनाचा प्रचंड वेळ की स्वतःच्या घरामध्ये प्रचंड मोठी लायब्ररी असताना ती सगळी संपवून त्यांनी पुन्हा टाटांच्या घरामध्ये सगळी लायब्ररी त्यांनी वाचून काढून टाकली. तर ते जेव्हा टाटांची अशी अपेक्षा होती की ह्यांनी शिकावं आणि जो आपला जो पोलाद टाटा नगरला जो पोलादाचा कारखाना काढलाय तो त्यांनी पुढे चालवावा. पण त्यांना नंतर जेव्हा ते केम्ब्रिजमध्ये गेले, तिकडे सगळे जे फिजिशियन होते त्या काळामध्ये अणुशास्त्र जगातलं सगळ्यात
ज्याला प्रभावी म्हणतो आपण, असं शास्त्र होतं. त्यामुळे बाबा तिकडे त्याच्याच प्रेमात पडले आणि मग त्यांनी पण मस्तपैकी पत्र लिहिलं आई वडिलांना. जसं फरदीन आपण तो फरहान म्हणतो 3 डेट्स मध्ये की पापा मैं इंजीनियर बनूंगा तो बहुत कॉमन इंजीनियर बनूंगा, लेकिन अगर मैं वाइल्ड लाइफ फोटो बना तो बहुत अच्छा बनूंगा. तसंच इमोशनल त्यांनी पत्र लिहिलं की मी जर इंजिनियर झालो स्टीलचा मेटॉलॉजीचा तर मी खूप साधा होईल, पण मी जर फिजिशियन भौतिकशास्त्रामध्ये गेलो तर मी खूप पुढे जाईल आणि मला मॅनेजर होण्यापेक्षा मला सायंटिस्ट होणं मला जास्त आवडेल. आणि मग बाबा त्याच्यात वळले आणि त्यांचा जो थिसिस झाला, त्यांची MSc आवड झाली त्यांना आणि काही काळासाठी ते भारतामध्ये आले आणि तिकडे चालू झालं दुसरं महायुद्ध. आणि त्यामुळे इकडनं तिकडे जायला बंदी, म्हणजे जहाजच कोणी विमानं नव्हती, जहाज नव्हती, काहीच नव्हती. मग त्यांचा नाईलाज झाला की आता मला भारतामध्ये काहीतरी शिकायला लागेल. तर त्यांची राहणीमान एवढं स्टाईलिश होतं, एवढं लॅविश होतं, त्याला 5 स्टारच्या खाली जमायचंच नाही, सगळं लॅविश पाहिजे एकदम. आणि अशा वेळेस त्याला वाटतं की का माझ्या मी तर अडकून पडले, त्याला जेलमध्ये असल्या की त्याला वाटायचं की मला ह्या देशात राहायचंच नाही, हे सगळे असेच लोक आहे सगळे आणि मला हे लाईफस्टाईल मिळणार नाही. पण तेव्हा त्यांच्या संपर्कामध्ये आले विक्रम साराभाई. विक्रम साराभाई तुम्हाला माहिती आहे की त्यांनी इस्रोचे पहिले संचालक, खूप मोठं त्यांचं योगदान त्या मोठ्या करण्यामध्ये. ते विक्रम साराभाई हे देखील बाबांसारखेच एकदम श्रीमंत कुटुंबातून आलेले की त्यांच्याकडे पण अगदी म्हणजे दोन्ही कुटुंबात तुम्ही बघितलं तर अगदी महात्मा गांधी पासून पंडित नेहरू सगळी लोक, सगळ्या टाईपची लोक यांच्याकडे डेली अवेलेबल होतील अशी यांची स्थिती. पण विक्रम साराभाई स्वतः खादी घालायचे, एकदम कमीत कमी खर्चामध्ये कसं जगायचं ह्याचे ते दाखला द्यायचे. तर बाबांवरती त्यांचं इम्प्रेशन पडलं. बाबा ऍक्च्युअली त्यांच्यापेक्षा सिनियर होते, थोडे मोठे होते, पण हा माणूस ह्याच्याकडे सगळं असताना हा असा का जगतो ह्याचा त्यांना प्रश्न पडला. आणि मग त्यांना कळलं की यार हे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करतोय, म्हणजे ज्याला म्हणतो आपण देशाच्या हितासाठी काहीतरी करतोय तो हा माणूस करतोय. मग त्यांनी ठरवलं की आता आपल्याला परदेशामध्ये जायचं नाही. आणि त्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जे मुंबईला सगळ्यात मोठी संस्था आहे, ती टाटांच्या मदतीने त्यांनी काढली, जे देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे. मग अशी जाता मी तुम्हाला याला थोडा सुभागाव नाव सांगितलं, तर खूप लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकलंच आहे ना. तर आपल्याकडे कसं बाबा किंवा यांना जे पब्लिसिटी मिळते, अणुशास्त्रामध्ये जे काम करतात जगभर त्यांना खूप पब्लिसिटी भेटते. बाकी मेडिसिन किंवा सगळ्या गोष्टीमध्ये जे काम करतात त्यांना एवढी पब्लिसिटी मिळत नाही. पण हा माणूस यांनी जे शोधलं होतं, केमोथेरपी हा शब्द आज आपण वापरत असलो तर त्या काळामध्ये कॅन्सरच्या पेशीवरती केमिकलचा वापर करायचा हे त्यांनी त्या काळामध्ये चालू केलं होतं. आणि त्यांनी त्या काळामध्ये औषध शोधले तेच आजही प्रिस्क्राईब केलं जाते, ज्याला आपण म्हणतो की फूड अँड ड्रगची मान्यता असलेलं जगभर स्किन डिसीज साठी त्यांचं वापरलं जातं. ही व्यक्ती अशी होती की अतिशय सामान्य कुटुंबात, इथं खायचे वांदे आणि शिक्षणाचं अजिबात आवडतं म्हणजे त्यांनाही नव्हती. आणि त्यांचे जे वडील होते त्यांना पॅरालिसिस वगैरे झालेला, म्हणजे जसं आपण म्हणतो हिंदी सिनेमामध्ये की अंधी मा बिनगाई बहीण असं टाईप असतं ना, तसं सगळ्या समस्या सगळ्या बाजूने तोंडलेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि अशा वेळेस त्यांना शिकायचं पण नव्हतं, म्हणजे ते दर्शन पळून पण गेले. पण त्यांच्या आईने त्याला पकडून आणलं की तुला इथं शिकायचंच आहे आणि करायचंच आहे. आणि त्यावेळेस मग त्यांनी शिकणं चालू केलं आणि मेडिसिनला त्यांनी ऍडमिशन घेतलं. तर मेडिसिन त्यांनी ऍडमिशन का घेतलं, कारण त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी थोडं आध्यात्मिक वाचन केलं आणि त्यांना रामकृष्ण मिशनची सगळी तत्व त्यांना खूप आवडायला लागली. त्यांना असं वाटायला की मी या मिशनमध्येच गेलं पाहिजे. पण मिशनवाले म्हणले की तू तुझ्या आईचा आता कमवतोय, म्हणजे भविष्यातला आधार असतो, त्यामुळे जो पण तुझी आई म्हणत नाही मला की ह्याला घ्या तो पण आम्ही तुला घेणार नाही. मग नाईला त्याला शिकणं भाग पडलं. पण ते त्यांनी एक ऑप्शन दिला होता की तू एक काम कर, तू मेडिकल डॉक्टर बनला की तुला आम्ही पेमेंट देऊन तुला घेऊ, रामकृष्ण मिशन तुला काम पण करता येईल आणि तुला पैसे पण मिळतील, म्हणजे तुझी आई पण खुश तू पण खुश. त्या हिशोबाने ते गेले मेडिकलच्या याच्यामध्ये शिकण्यासाठी. आणि त्यावेळेस त्यांचा जो भाऊ होता मोठा, ज्याने त्यांना ह्याला खूप सपोर्ट केला होता, तो गेला कॅन्सर ह्याने एका अतिसाराच्या आजाराने ते गेले. तर अतिसार झाला, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण डिसेंट वेगळा शब्द असेल, तो एकदा झाला की त्या काळामध्ये ना उपायच नव्हता. तर ह्यांना आपल्या तोंडासमोर अभाव गेलाय आणि तो मेलाय. तर त्यांना त्याचा एवढी हर्ट झाला की ते म्हणले की नाही आता मला या गोष्टीवरती औषध शोधलं पाहिजे. आणि त्यांनी भृंगराज नावाची जी वनस्पती असते तिचा वापर केला आणि त्याच्या साईने त्यांनी मेडिसिन काही बनवले, म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोघांची मस्तपैकी सांगड घातली आणि त्यांनी त्याचं औषध बनवलं. पण ते डॉक्टर मेडिकल शिकत असताना त्या काळामध्ये स्वातंत्र्याची लढाई चालू होती आणि त्यांनी काही आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यावेळेस पण त्यांना टॅग लागला की हे देशभक्ती टाईप काही काम करते आणि हा ब्रिटिश शासनासाठी धोकादायक व्यक्ती आहे. त्यामुळं जेव्हा एक्झाम घेण्यात आली त्यावेळेस त्यांना एका विषयामध्ये नापास करण्यात आले. त्यामुळे त्यांना MBBS ची पदवी भेटली नाही, त्यांना LMS नावाची पदवी भेटली, ज्यामध्ये तुम्हाला छोटी मोठी ऑपरेशन करता येतात पण तुम्हाला फुल फ्लेज डॉक्टरचा पदवी मिळत नाही. त्यामुळे इथं त्यांना गव्हर्नमेंट नोकरी मिळणार नाही, त्यांना सगळ्यात कुचंबना झाली. मग त्यावेळेस त्यांना असं वाटतं की परदेशामध्ये आपण शिकलं पाहिजे. तर त्या काळामध्ये सुब्बाराव म्हणजे उच्चवर्णीय, त्यामुळे एक उच्चवर्णीय आपल्या जातीमधला मुलगा डॉक्टर बनतोय, त्यांच्यासाठी परदेशात शिकायला चाललाय, त्यामुळे त्यांना स्पॉन्सर भेटला की ॲट एकच की आमच्या नातीसोबत लग्न करायचं. त्यामुळे मग आम्ही खर्च करतो. मग ते तिकडे गेले खर्च करणं, इथलं काही पैसे घेऊन. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जे पैसे आणलेत ते आपल्याला 1 महिना देखील पूर्ण नाही. तर त्यावेळेस त्यांनी तिथं वॉर्ड बॉयचं काम केलं, म्हणजे रात्री संध्याकाळी दिवसा शिकायचं कॉलेजमध्ये आणि रात्री वॉर्ड बॉयचं काम करायचं सगळं. मग त्यामध्ये सगळे तुम्हाला माहिती वॉर्ड बॉयसाठी काय काय काम असतात सगळे त्यांनी बाजूला ठेवलं, आपलं मान प्रतिष्ठा वगैरे सगळं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना कळलं होतं की आपल्या देशामध्ये आपण उच्चवर्णीय होतो, या देशामध्ये आपण ब्लॅक स्किन आहोत, आपण कृष्णवर्णीय आहोत आणि आपल्याला एक जरी छोटा नियम तोडला
अगदी वाहतुकीचा नियम जरी तोडला ते कदाचित ते म्हणतील की तुम्ही तुमचं बॅग भरा आणि तुमच्या देशामध्ये परत जा. असं असताना त्यांना प्रचंड त्या ठिकाणी जातीय विषमता आणि सगळ्या गोष्टींमध्ये वर्णीय विषमता त्यांना फेस करायला लागली. पण असं असताना देखील त्यांना तिथं संशोधन करता करता एक अशी उंची गाठली की सगळ्यात प्रयोगशाळा म्हणायला लागल्या की तुम्ही आमच्याकडे कामाला या. आणि त्यावेळेस त्यांची अट एक असायची, मला तुम्ही किती पेमेंट देणार आहे? 15,000 पाऊंड. मला 15,000 पाऊंड नका देऊ, मला 5,000 पाऊंड द्या, बाकीचे 10,000 पाऊंड मी ज्या प्रयोगशाळेमध्ये काम करतोय तिथं टाका, म्हणजे ती प्रयोगशाळा अधिक सुसज्ज बनेल. तर ह्या लोकांनी असं त्याग केलाय त्या काळामध्ये, स्वतःच्या गोष्टीचा विचार न करता केलाय. म्हणून हे विज्ञान असं विकसित होत गेले की आपण जगामध्ये आपण म्हणतोय की आपल्या देशासोबत जे देश स्वतंत्र झाले, मला माहिती की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले, पण त्या सगळ्यामध्ये आपली स्थिती बाकीच्यांपेक्षा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच आता आघाडीवरती आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं तुम्हाला घ्यायला लागेल शांतीस्वरूप भटनागर यांचं. शांतीस्वरूप भटनागर पाकिस्तानमध्ये जन्माला आले, ते त्या काळात अखंड भारत होता, त्या काळामध्ये तिथे ते जन्माला आले आणि त्यांनी देखील आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं काय केलं असेल तर संशोधन संस्थांचं जाळं उभं केलं आणि सायंटिफिक अप्रोच कसा वाढेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर त्या साधारणतः 21 संस्था त्यांनी त्या काळामध्ये स्थापन केल्या होत्या. तरी सुद्धा आपण बघतोय की आजही सायंटिफिक टेम्पल्स आपल्याकडे म्हणावं तसं एक प्रसार झालेला नाही. म्हणजे परवा दिवशी त्या काळात आपल्या मोठ्या महत्वाच्या व्यक्तीने विधान केलं की खिशामध्ये कांदा ठेवला तर तुम्हाला उष्णतेचं काही होत नाही. आता एखादी गोष्ट तुम्ही करता, तुम्ही खूप मोठ्या पदावरती आता पण सांगत नाही बोलताना ते म्हणतील की पॉलिटिकल अँगल त्याला, पण मोठ्या पदावरती जबाबदार असलेली व्यक्ती आहे जी अशा दावा करते ज्यामध्ये कोणताही निरीक्षण नाही, कोणताही प्रयोग नाही, कोणते अनुमान नाही, कोणती चिकित्सा नाही, काहीच नाही, तपासत नाही, फक्त ब्लाइंडली मी त्या काळामध्ये फॉलो केलं. मी कोणाचं ऐकलंय तेच मी पुढे सांगतोय. म्हणजे कोविडच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय काय प्रयोग आपल्याकडे, पापड खाऊन कोविड नीट करा, वेगळं किती लोकांनी सतत मार्केटिंग त्या काळामध्ये करून घेतलं होतं. आणि त्यांची दुकानं चालतात का चालतात तर हेच पुन्हा की आपल्याकडे चिकित्सा करायची पद्धतच नाहीये किंवा वृत्तीच नाहीये. आज जर तुम्हाला सांगितलं की तुमच्यापैकी पालकांनी बहुतेक लोकांनी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हे शब्द ऐकले असतील ना, हे ना. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन मध्ये काय की तुमच्या मुलाचा जो मेंदू असतो, डावा मेंदू उजवा मेंदू, ह्याच्यामध्ये एक सुप्त मेंदू असतो. आणि आमच्याकडे तुम्ही 3 दिवस तुमच्या मुलाला पाठवा, तुमचे पैसे भरा आणि त्यानंतर 3 दिवसामध्ये असा त्याचा मेंदू मधला जागृत झालेला असेल ना की त्याचे डोळे झाकले तरी त्याला वाचते. आणि लोक 20,000 25,000 30,000 फी भरतात आणि तिथे टाकतात. म्हणजे आज काही झाली ना, म्हणजे बघा आम्ही वाक्य वापरलं की मातीचा गोळा आहे त्याला मी घडवणार. आपल्या सगळ्यांच झालं की आता माझ्या लहानपणी मला काय भेटलं नाही तर आता माझ्या मुलांना त्यांच्या नशिबाने मिळते ना, मग काही कमी नाही पडलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये येते ती मी त्याला द्यायचा प्रयत्न करतोय. हे लक्षात घेत नाही की मार्केट माझ्याकडे काय बघते, माझ्याकडे कस्टमर म्हणून बघते का माझ्याकडे एक मूर्ख माणूस म्हणून बघते की मी ह्यांना फसवू शकतो. तर असंच मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन एक उदाहरण सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सायन्स काहीच नसतं, सुडो सायन्स असतं, म्हणजे संकल्पना ज्या असतात त्यामुळे सायन्सच्या वापरलेल्या असतात. मात्र त्याच्यामध्ये जेव्हा आपण तपासण्याची वेळ येते त्यावेळेस ते तपासण्याच्या पातळीवरती ते टिकू शकत नाहीत. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन मध्ये सांगितलं डोळे झाकून बंद करा, त्याला वाचता येईल. आणि मग त्याला एक ब्लाइंड फोल्ड दिलं जाते. ब्लाइंड फोल्ड डोळ्याला लावले आणि ते मुलगा घेतं आणि ते आपल्याला वाचून दाखवतं. आपल्याला खूप छान वाटतं की माझा मुलगा 3च दिवस गेला होता क्लासला आणि त्याच्या मेंदूचा विकास झालाय. आपण शेजारच्या काकाला बोलतो, काका हे बघा माझ्या मुलाचं कसं आहे, आणि मग त्या काकाला पण तो वाचून दाखवतो, शेजारच्या मावशीने पण वाचून दाखवतो. मुलाला पण वेगळी ओळख मिळते, आयडेंटिटी मिळते, त्याला वाटतं मी स्पेशल आहे. पण हे लक्षात येतं आपल्याला की 3 दिवस आपण जे 20, 25, 30,000 रुपये पाठवून जे आपल्याच मुलाला पाठवले त्यांनी 3 दिवसामध्ये त्याला फक्त तुमच्याशी खोटं बोलायला शिकवले. कारण तो मुलगा कबूल करत नाही की तो त्या डोळ्याच्या फटीतून बघतो. ती ब्लाइंड फोल्ड अशी लावलेली असते की ती गोष्ट इथं घेतली त्या मुलाला वाचता येतं. थोडी प्रॅक्टिस केली तर आपल्याला पण येतं. 3 दिवस जायची पण गरज नाही. पण ही साधी बेसिक गोष्ट असती, ह्याला चॅलेंज करत नाही कोणी पालक. डोळ्याला पट्टी लावून तो वाचतोय, त्यापेक्षा एक काम करू, खोलीमध्ये लाईटच विजून टाकू, पट्टीच लावू नका, डोळे उघडे असू देत, मग वाचता येईल का? नाही येणार. असं साधं चॅलेंज केलं तर अशी लोक त्यांचा फ्रॉड लगेच एक्सपोज होऊ शकतो. परंतु आपण तसं करत नाही आणि मग आपण सुपर मॉम सुपर पॉप बनण्यासाठी जातो आणि आपण शोधत घेत असतो की माझ्या मुलासाठी अजून काय उपयुक्त आहे आणि आपण मग त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. आणि मग हे ह्याच्या गोष्टी म्हणजे म्हणतो ना आपण की एक ट्रॅप दुसरा ट्रॅपमध्ये अडकणारे लोक तीच असतात त्यांच्याकडे सायंटिफिक विजन नसते. म्हणून आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त सायंटिस्ट प्रॉपर्टी जन्माला आल्या पाहिजेत. म्हणजे एक काळ असा होता की रुचिराम सानी नावाचा सायंटिस्ट होता. त्या काळामध्ये त्याला नेटिव्ह म्हणायचे, कारण काय बाकी सगळे लोक जी होती ती युरोपियन असायची. तो हवामान खात्यामध्ये ते सानी साहेब होते, म्हणजे बिरबल सानी नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांचे वडील रुचिराम सानी. तर त्यांनी त्या काळामध्ये केवळ जे डेटा उपलब्ध आहे हवामानशास्त्राचा त्याच्या साईन त्यांनी भाकीत केलं की खूप मोठं वादळ यायला धडकणार आहे आणि त्याच्या साईने खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि ते थांबवायचं असेल तर योग्य वेळी सूचना दिली पाहिजे. त्यांनी सगळं केलं कशा साईने, त्यांच्याकडे जो डेटा उपलब्ध त्या साईने. पण ऍक्च्युअली पद्धत अशी होती की त्यांच्या जे पोस्ट होती त्याच्यापेक्षा वरती एक व्यक्ती होती आणि तिने तो अहवाल पाठवला पाहिजे आणि तिने अहवाल पाठवल्यानंतर तो सगळ्या रेडिओ टेलिकास्ट होईल. आणि ज्यावेळेस त्यांना डेटा भेटला, त्यांना जो निष्कर्ष भेटला, त्यावेळेस त्यांचे जे सिनियर होते ते अवेलेबल नव्हते. त्यांनी स्वतःच्या रिस्कवरती ते घेतलं, पाठवलं आणि खूप मोठी मनुष्यहानी वित्तहानी वाचवली. पण एका नेटिव्ह शास्त्रज्ञाला आपण क्रेडिट कसं द्यायचं?
म्हणून त्यांना कोणी क्रेडिटच दिलं नाही. जो अहवालानंतर छापून आला त्यामुळे त्यांचं नाव कुठंच नाही, त्यांच्या बॉसचं नाव, की त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला, योग्य वेळी ती माहिती सगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचवली आणि खूप मोठी वित्तहानी झाली. त्या साने साहेबांनंतर ते जेव्हा प्राध्यापकीमध्ये आले ते असतील किंवा जगदीश चंद्र बोस असतील, त्यांना हे भारतीय लोक आहेत आणि बाकीचे प्राध्यापक आहेत ते ब्रिटिश वंशाचे, त्यामुळे त्यांना जास्त पगार, त्यांना कमी पगार. जगदीश चंद्र बोस म्हणजे 3 वर्ष मी पेमेंटच घेत नाही, 3 वर्ष त्यांनी पेमेंटच घेतलं नाही. सत्याग्रह त्या काळात सत्याग्रह होता, तिथे म्हणले की ज्या अर्थी मी पण ते शिकवतोय, हा प्राध्यापक ते शिकवतोय, तर मग माझ्यावरती अन्याय का. तर हा जो त्यांनी भिडण्याची वृत्ती होती ना, ही देखील पुन्हा सायंटिस्ट खोपडी वैज्ञानिक दृष्टिकोनामधून येते. वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला सत्य शोधायला शिकवतो. म्हणजे मग तुम्हाला महात्मा गौतम बुद्धांचं तुम्हाला सांगितलं की आज त्यांची जयंती, तसं आता महात्मा फुलेंचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्यांनी त्या काळामध्ये तुम्हाला सत्य शिकवण्यासाठी सांगितलं ना, की तुम्ही तपासून बघा, त्याशिवाय विश्वास ठेवू नका, सत्य शोधा. सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला होता. परंतु आता ती मूल्य कुठेतरी बाजूला चालली की काय असं वाटतं. कारण आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय, आज महाराष्ट्र दिवस आहे आणि हा महाराष्ट्र एकेकाळी फुले शाहू आंबेडकरांचा म्हणून ओळखला जायचा. आज जर तुम्ही पाहिलं तर अशोक खरात सारख्या मोठ्या लोकांचा किंवा कुणी येते आणि तो टिकली लावून जाते आणि आपल्याला जो महाराष्ट्राची जी परंपरा आहे, ज्याला म्हणतो की संत ज्ञानेश्वर, संत तुकारामापासून सगळी ही सगळी संतांची आणि इकडे गाडगे बाबापासून सगळे समाजसुधारकांची परंपरा, ही सगळी मोडीत काढून आपण भारतीय दिशेने जातोय का. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तपासून बघायला शिकलं पाहिजे. लहान असो तुम्ही कोणत्याही वयाचे असा, तुम्ही चिकीचं असलं पाहिजे. तुम्ही जी गोष्ट फॉलो करताय तिला तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. म्हणजे रस्त्याने जाताना जर तुम्हाला एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर तुम्ही लगेच खुश होत नाही की मला सोनं भेटले, आणि तुम्हाला काय वाटतं की सोनं असेल पण नसेल पण. त्यावेळेस काय करतो आपण, ते तपासून बघतो. मग तपासून बघताना आपण काय करतो, सोनाकडे नेतो आणि सोनाला काय करतो, आगीमध्ये टाकतो. जेव्हा तो त्या आगीमध्ये टाकतो तेव्हा आपण त्याला म्हणत नाही, ए बाबा आगीत नको टाकू, माझं सोनं जळून जाईल. कारण आपल्याला माहिती असतं की सोन्याला आगीची भीती नसते, सोनं आगीमध्ये जळत नाही, उजळतं. पण त्याच पद्धतीने आपल्यापाशी ज्या काही माहितीचा भडीमार येतोय त्याला आपण चिकित्सेची फिल्टर लावून बघू ना, हे का नाही. आपण ज्या गोष्टी फॉलो करतोय त्याला देखील आपण वैज्ञानिक दृष्टिकोन लावून बघू. ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे, ही गोष्ट मला बंधन घालते का मला बळ देते, ही गोष्ट मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते का मला मागे ओढते. हे करणं अपेक्षित आहे जर आपण होमोसेपियन म्हणून असू आणि आपल्या आजी आपण ज्यांनी आपल्यासाठी काळा सोसले असतील तर. मला वाटतं की आपण इथं थांबूया आणि तुमच्याकडे प्रश्न असतील तर ते उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल.